श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. शिवलीलामृत अध्याय 12वा. भगवान भोलेनाथांची उपासना जो मनोभावे करतो तो पापी जरी असला, महापापी जरी असला तरी त्याचा उद्धार होतो. या अध्यायामध्ये आपण भस्मासुराची कथा ऐकणार आहात. दक्षिणेकडे बाष्कळ नावाचे एक गाव होतं. त्या गावामध्ये जवळजवळ सर्वच लोक पापी होते, दुराचारी होते. या गावामध्ये विदुर नावाचा ब्राह्मण राहत होता. त्याला वेश्यागमनाची सवय होती. वेश्येच्या नादात त्यानं आपली सर्व संपत्ती खर्ची घातली होती. विदुर ब्राह्मणाची पत्नी बहुला ही सुद्धा व्याभिचारी होती. तिला एक मुलगा होता. विदुर पुढे मरण पावला. त्याला यमलोकी अनेक यातना सोसाव्या लागल्या. तर पिशाच होऊन विंध्याचल पर्वताच्या परिसरात तो फिरू लागला. विधवा झालेली बहुला आपल्या लहान मुलाला घेऊन महाबळेश्वर या ठिकाणी. श्री गणेशाय नमः. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रवर्ण ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थपूर्ण श्री बालवृद्ध तरुण सर्वे शिवकीर्तन करावे. शिवस्मरण नावडे अणुमात्र. तो अंतजाहुनी अपवित्र. तो लेईला वस्त्रे अलंकार. जेवी प्रेत शृंगारिले तेणे भक्षिले जे अन्न. जैसे पक्षु भक्षिती यथेष्ट तृण. जैसे मयुरा अंगी नयन तैसे नेत्रतयाचे. वल्मिक छिद्रवत कर्ण द्रुमशाखावत हस्तचरण. त्याची जननी व्यर्थ जाण विवनी वांज जाहली. जो शिवभजनाविण तो जावो समुद्रात बुडवून. अथवा भस्म करो वडवाग्न का सर्प डंखो तयासी. तरी श्रवणी धरावी आवडी. जैसी पिपिलिका गुळासी न सोडी. अर्ध तुटे परीन काढी मुख तेथुनी सर्वदा. की चुकला बहुत दिवस सूत तेवढाची पोटी प्रीतिवंत. त्याची शुभ वार्ता ऐकता अकस्मात. धावती माता पिता जेवी अमृताहुनी वाढ. गोष्टी लागती करणासी गोड. तैसे कथा श्रवणी ज्यांचे न पुरे कोड. सर्व टाकूनी जाईजे गावास गेला प्राणनाथ. प्रिय प्रतिव्रता वाट बघत तो पत्र आले अकस्मात. धावे श्रवण करावया निर्धनासी सापडे धन. की जन्मांधासी आले नयन. की तृषेने जाता प्राण जीवन शीतळ मिळाले. ऐसे ऐकावया कथा पुराण. धावावे सर्व काम टाकून. चिंता निद्रा दूर करून श्रवणी सादर बसावे. वक्ता पंडित चातुर्य खाणी नमावा तो सद्गुरु म्हणोनी. की हा शंकरची मानोनी धैर्ये पूजनी आदर. सुरभीच्या स्तनातुनी अवधारा सुटती जैसा सुधार सधारा. तैसा वक्ता वदता शिवचरित्रा कर्णद्वारे प्रासीजे. वक्ता श्रेष्ठ मानावा अत्यंत न पुसावे भलते पाखंडमत. नसते कुतर्क घेऊनी चित्त न शिणवावे सर्वता. न कळे तरी पुसावे आदरे सांगेल ते श्रवण करावे सादरे. उगेची छळिता पामरे तरी ते पिशाच जन्म पावती. वक्त्यासी छळिता अवधरा तरी दोष घडे त्या नरा. पुराणिका वेगळे नमस्कारा न करावे सभेत कोणासी. मध्येच टाकूनी कथा श्रवण उगाच गर्वे जाय उठोन. तरी तो अल्पायुषी जाण संसारी आपदा बहुभोगी. कुटिल खळ पापी धूर्त तो मुख्य श्रोता न करावा यथार्थ. दुग्ध पिता सर्वांगी पुष्ट होत परी नवज्वरिता विश्वतते. तैसा श्रवणी बैसोन कुतर्क घेऊनी करी कथाखंडन. त्याचे व्यर्थ गेले श्रवण नरकासी कारण पुढे केले. कथेत न बोलावे इतर मन करावे एकाग्र. कथेची फलश्रुती साचार तरीच पावती बैसता. वस्त्रे अलंकार दक्षिणासहित वक्ता पूजावा प्रीती अत्यंत. धन देता कोश बहुत भरे आपुला निर्धारे. रत्ने देता बहुत नेत्र होती प्रकाशवंत. अलंकारे प्रतिष्ठा अत्यंत श्रोतयांशी वाढतसे. एवं पूजिता षोडशोपचार तेणे तुष्टमान होय उमावर. जे जे पदार्थ अर्पावे साचार त्यांचे कोटी गुण प्राप्त होती. त्यासी कदा नाही दरिद्र शेवटी स्वपदानेल भालचंद्र. कथेसी एता पाऊले टाकी निर्धार पाप संहार पदोपदी. मस्तकी उष्णिश घालूनी ऐकती तरी जन्मांतरी बाळपक्षी होती. म्हणाल उष्णिश काढिथा ये सभेप्रती तरी मुख्य पल्लव सोडावा. जे विडा घेऊनी ऐकती तरी यमकिंकर त्यासी जचती. नाना यातना भोगविती मूळ व्यास वचन प्रमाण हे. एक बैसती उगेच श्रवणी निद्रा मोडावी बहुत प्रकारे करुणी. अंतर सद्गत नेत्री यावे पाणी मग निद्रा कैची स्पर्शेल. वरी जीवन कार्य व्यर्थ लावून जैसे एकांती द्रव्य आपुले पूर्ण. तेथे घडता जागरण निद्रान ये प्राणिया. निद्रा लागली दारुण तरी उभे ठाकावे कर जोडून. निद्रान ये तो उपाय करुण मुख्य श्रवण करावे. वक्त्याहुनी उंच आसन तत्वता
तेथे न बसावे धरुणी अहंता, हे न मानिती ते कागतत्वता, जगपुरीश भक्षिती, जे बसते विरासन घालून, ते होती वृक्ष अर्जुन, पाय पसरेती त्यांसी सूर्यनंदन, शुष्क काष्टे झोडी बळे, जे सांगताही न ऐकती, बळेची जेठा घालून बैसती, त्यांसी यमदूत बांधूनी नेती, नेऊनी टाकती नरककुंडी, जो श्रवणी निजे दाटून, तो उपजे अजगर होऊन, बैसे नमस्कार केलिया वाचून, वंशवृक्ष होय तो, कथेत बोले भलत्या गोष्टी, तो मंडूक होय सदा वटवटी, हर्षे टाळ्या न वाजवी हट्टी, होय कष्टी संसारी, जे शिवकीर्तन हेळसीती, ते शतजन्मी सारमेय होती, दुरुत्तरे बोलती निश्चिती, जन्मा येती सरडाच्या, जे श्रवणी न होती सादर, ते अन्नजन्मी होती सूकर, जे उच्छेदिती शिवचरित्र, ते वृकयोनी पावती, वक्त्यासी देता आसन, शिवसन्निध बैसे जाओन, वस्त्रे देता अन्न, प्राप्त होय तया ते, करिता कथा पुराण श्रवण, भक्ती वैराग्ये अंगी पूर्ण, यदर्था कथा सुगम जाण, जेणे अनुताप उपजे मणी, दक्षिणेकडे ग्राम एक अमंगळ, त्याचे नाव मुळीच बाष्कळ, सर्व धर्म विवर्जित केवळ, श्री पुरुष जार कर्मी, धर्म नाहीच अणुमात्र, अनाचारी परम अपवित्र, जपत पविवर्जित अग्निहोत्र, वेदशास्त्र कैचे तेथे, वेद आणि शास्त्र हे विप्राचे उभय नेत्र, एक नाही तरी साचार, एकाक्ष तयासी बोलिजे, वेदशास्त्र उभयहीन, तो केवळ अंधची जाण, असो त्या नगरीचे लोक संपूर्ण, सर्व लक्षणी अपवित्र, तस्कर चाहाड आणि जार, मद्यपी मार्गघ्न दुराचार, माता पित्यांचा द्रोह करणार, एवं सर्व दोषयुक्त जे, त्या ग्रामींचा एक विप्र, नाम त्याचे विदुर, वेशेशी रत अहोरात्र, कामकर्दमी लोळत, त्याची श्री बहुला नाम, तीही जारिनी अपवित्र परम, एके जारासी असता सकाम, व्रतारे जपोनी धरियेली. विदुर ब्राह्मणाची पत्नी आपल्या मुलाला घेऊन महाबळेश्वर या ठिकाणी गेली. त्या मंदिरातील कथा कीर्तन श्रवणानं तिचे डोळे उघडले आणि त्या कीर्तनकाराला गुरु मानून तिनं त्यांच्याकडून कल्याणकारी ओम नमः शिवाय हा मंत्र घेतला. ती पुण्यक्षेत्री राहत होती. त्या ठिकाणी तिने शिव उपासना केली, शिवदर्शन घेतलं, शिवाचं नामस्मरण केलं. त्यामुळं तिच्या पापाचा क्षय होऊन तिची पुण्याची शिदोरी वाढू लागली. ती पावन झाली आणि शिवलोकी गेली. तिथं जाताच तिने शिवपार्वतीची मनोमन स्तुती केली, त्यांना वंदन केलं. प्रसन्न झालेल्या पार्वतीनं बहुलेला हवा तो वर मागण्यास सांगितले. तेव्हा तिनं हात जोडून विनंती केली की माते, माझ्या पती यानं केलेल्या पापकर्मामुळं तो नक्कीच कुठंतरी कष्ट भोगत असेल, त्याचा उद्धार करावा. तेव्हा पार्वती माता म्हणाल्या, बहुला तुझा पती विंध्याचल पर्वताच्या परिसरात पिशाच होऊन फिरत आहे, त्याला शिव उपासनेसाठी प्रवृत्त कर आणि इकडे आण. बहुला तुंबराला घेऊन विंध्याचल पर्वताच्या परिसरात आली. तिनं आपल्या पतीला ओळखलं. तुंबरानं त्या पिशाच्याला एका झाडाला बांधलं आणि त्याला शिवमंत्र शिवभजन ऐकून त्याच्या सर्व पापांचा दुष्कर्मांचा नाश करवला. ओम नमः शिवाय या मंत्राची दीक्षा त्याला दिली. विदुर ब्राह्मणाचा पिशाच्याचा देह तेजस्वी झाला, दिव्य झाला. ती त्याला शिवलोकी घेऊन आली आणि शिवोपासना करत दोघेही शेवटी शिवरूप झाले. बहुलेच्या कथानंतर भस्मासुराची कथा ऐकूया. प्रदोषकाळी भगवान शंकर हे आपल्या अंगास भस्म विलेपन करत असताना भस्मातून एक खडा बाहेर पडला. तो खडा खाली पडला, मात्र दुसऱ्याच क्षणी त्यापासून एक राक्षस म्हणजेच असुर निर्माण झाला. भगवान शंकरांनी त्याचं नाव ठेवलं भस्मासूर. इतकंच नव्हे तर त्यांनी रोज नवीन चिताभस्म आणून देण्याची कामगिरी त्याच्यावरती सोपवली. तो हे काम आवडीनं करू लागला. भगवान शिवाचा तो आवडता झाला. मात्र भस्मासुराच्या मनात वेगळेच विचार येऊ लागले. प्रथम देवांचा राजा इंद्र याला पराभूत करायचं, मग तिन्ही देवांना पराभूत करून त्रैलोक्याचं राज्य मिळवावं असं भस्मासुराच्या मनात येऊ लागलं. तो स्वप्न पाहू लागला. त्याचीच पूर्वतयारी म्हणून एक दिवस त्याच्या तत्पर सेवेला प्रसन्न झालेल्या भगवान शंकरांना तो म्हणाला, देवा, तुम्हाला मी रोज चिताभस्म आणून देतो. मला फार कष्ट पडतात. त्यामुळं आपण मला असा वर द्या की मी ज्याच्या डोक्यावरती हात ठेवल तो जळून भस्म व्हावा. आणि महादेवांनी असा वर भस्मासुराला देऊ नये म्हणून पार्वती, श्री गणेश, नंदी हे सारे नको नको म्हणू लागले. मात्र भगवान शंकर हे भोळे आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहे, आणि भगवान शिवाची लीला ही त्यांनाच माहिती. म्हणून त्यांनी वर दिला आणि तथास्तु म्हणाले.
मग काय, भस्मासुरानं धडाकाच लावला. दिसल त्याच्या मस्तकावरती तो हात ठेवू लागला. ऋषीमुनी, ब्राह्मण, देवदेवता, राजे सर्वच त्याच्याकडून कोणीच सुटेना आणि एकच हाहाकार झाला. शेवटी या भस्मासुराला आवर घालण्यासाठी देवदेवता, ऋषीमुनी, मानव या सर्वांनी भगवान विष्णूंकडे धाव घेतली आणि त्याला धडा शिकवण्यासाठी काहीतरी करावं अशी त्यांना विनंती केली. जार पळाला सत्वर, तिस भ्रतारे दिदला मार, यथेष्ट लत्ता मुष्टी प्रहार, देता बोल काय ते, म्हणे तू झाला सीजार, मीही तेची करीते निरंतर. मग बोले तो विप्र विदुर, तुवा द्रव्य अपार मिळविले, ते द्रव्य दे मज लागून, मी देईन वारांगणेसी नेऊन. ती म्हणे मी देऊ कोठून, ऐकता मारी पुढती तो. मग तिचे अलंकार हेरून घेत, घरची सर्व संपत्ती नेत, ते वारांगणेसी देत, तेही समर्पी जाराते. ऐसे दोघेही पापे आचरत, तो विदुर विप्र पावला मृत्यू. यमदूती नेला मारित, बहुत जाचिती तयाते. कुंभीपाकादी परमदुःख, भोगून या तो शतमूर्ख. मग विंध्याचळाच्या दरीत देख, भयानक पिशाच जाहला. आळे पिळे अंगासी देत, हिंडे क्षुधा तृषा पीडित. रक्तवर्ण अंग त्याचे समस्त, जेवी सिंदूर चर्चिला. वृक्षासी घेत टांगून, सवेची हाक देत फिरे वन. रक्तपीती भरोण, सर्वांग त्याचे नासले. कंटकवन परमदुर्धर, न मिळे कदा फलमूल आहार. आपुल्या पापाचे भोग समग्र, भोगी विदुर विप्रतो. इकडे बहुलाधव रहित, एक होता तियेसी सूत. तो कोणापासूनी झाला त्वरित, ते स्मरण नाही तियेसी. तव आले शिवरात्री पर्व, गोकर्ण यात्रेसी चालिले सर्व. नाना वाद्ये वाजती अभिनव, ध्वजा पताका मिरविती. शिवनामे गर्जती दास, वारंवार करती घोष. कैचा उरेल पापलेश, सर्वदा निर्दोष सर्वजन. त्यांच्या संगती बहुला निघत, सवे घेऊनी धाकटा सूत. गोकर्ण क्षेत्र देखिले पुण्यवंत, झाले पुनीत सर्वजन. बहुलेने स्नान करून, घेतले महाबळेश्वराचे दर्शन. पुराण श्रवणी बैसली येऊन, तो निरूपण निघाले. जी वनिता जारीन, तिस यमदूत नेती धरोण. लोह परिग तप्त करुण, स्मरग्रहा माझी घालती. ऐसे बहुला ऐकोनी, भयभीत झाले तेची क्षणी. अनुताप अंगी भरोनी, रडो लागली अट्टहासे. मग पुराणिकासी समस्त, आपुला सांगे वृत्तांत. झाले जे जे पापांचे पर्वत, ते निज मुखे उच्चारी. अंतकाळी यमकिंकर, ताडन करतील मज अपार. ते वेळी मज कोण सोडिविनार, दुःख अपार सोसू किती. स्वामी माझे कापते शरीर, काय करू सांगा विचार. गळापाश घालून यमकिंकर, करती मार तप्त शस्त्रे. नाना परी विटंबविती, असी पत्रवनी हिंडवती. उफराटे बांधूनी टांगिती, नरककुंडी अधोमुख. ताम्रभूमी ताप ऊन, त्यावरी लोळवती नेऊन. तीक्ष्ण शस्त्रे आणून, पोटा माझी खोविती. तीक्ष्ण धूम्र करून, वरी टांगती नेऊन. भूमीत मज रोवून, तप्त श्रेमार करीती. तप्त शिळावरी घालिती, पायी चंडशिळा बांधिती. महानरकी बुडविती, सोडवी कोण तेथोनी. बहुलेसी गोड न लागे अन्न, दुःखे रडे रात्रंदिन. म्हणे मी कोणासी जाऊ शरण, आश्रय धरू कोणाचा. कोण्या नरकी पडे न जाऊन, मग त्या ब्राह्मणाचे धरी चरण. सद्गुरु मज तारी येथून, झाले शरण अनन्यमी. मग गुरु पंचाक्षर मंत्र, सांगे बहुले प्रति सत्वर. शिवलीलामृत सुरस फार, श्रवण करावी शिवद्वारी. मग तिणे सर्व ग्रंथ, गुरुमुखे ऐकले प्रेमयुक्त. श्रवण भक्ती अवघ्यात, ऐसे श्रेष्ठ जाणीजे. सत्संगे होय निस्संग, निस्संगे निर्मोह सहज मग. निर्मोहत्वे निश्चित उद्वेग, कैचा मग तयासी. बहुला झाली परमपवित्र, शिवनाम जपे अहोरात्र. दोषन उरे तिळमात्र, शुचिर्भूत सर्वदा. तव्याचा जाय बुरसा, मग तो सहजशी होय आरसा. की लोह लागता परिसा, चामीकर सहजशी. की अग्नीत काष्ट पडले, मग ते सहजशी अग्निमय झाले. गंगेसी ओहळ मिळाले, गंगाजळ सहजसी. जप करिता पाप जाय निशेष, ज्ञानाहुनी ज्ञान विशेष. श्रवणाहुनी मननास, सतेजता सहजची. मननाहुनी निधी ध्यास, त्याहुनी साक्षात्कार सरस. मग तो शिवरूप निर्दोष, संशय नाही सर्वता. बहुला निर्दोष होऊन, श्रवणे झाली सर्व पावन. जिभेने करू लागली शिवकीर्तन, मग कैसे बंधन तियेसी. श्रवणे थोर थोर पावन होत, श्रवणे याच जन्मी मुक्त. न लगे तीर्थातन श्रम बहुत, श्रवणे सार्थक सर्वही. जासी न मिळे सत्समागम श्रवण, त्याने करू जावे तीर्थाटन. न लगे अष्टांग योग साधन,
करावे श्रवण अत्यादरे. योग याग व्रत साधन नलगे काहीच करावे जाण. नवविधा भक्ती पूर्ण श्रवणेची हाता येतसे. चारी वर्ण चारी आश्रम श्रवणेची पावन परम. असो बहुलेसी संत समागम सर्वाहुनी थोर वाटे. गुरुची सेवा अखंड करी त्यावरी राहिली गोकर्ण क्षेत्री. जटा वल्कला जिनधारी तीर्थी करी नित्य स्नान. भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केलं. आपल्या सौंदर्य पाशात आपल्या मोहिनीनं भस्मासुराला पार वेडे करून टाकलं आणि तो तिच्या रूपावर सौंदर्यावर मोहित झाला. तो तिच्या मागे म्हणजेच भगवान विष्णूंच्या मागे वेडाहून धावू लागला. याचाच फायदा घेऊन आणि भस्मासुराला मी तुझ्याशी लग्न करील, पण कुलाचाराप्रमाणे तू माझेबरोबर नृत्य कर अशी अट त्यांनी घातली. भस्मासूर मोहित झाला होता, कामातूर झाला होता. भगवान विष्णू सांगतील तसं करायला तो तयार झाला. नृत्य करता करता मोहिनी रूपानं आपल्या मस्तकावरती हात ठेवला. तिचं बघून भस्मासुरानं देखील आपल्या मस्तकावर हात ठेवला आणि तो जळून भस्मसात झाला. सर्व देवदेवता यांना अपूर्व आनंद झाला. एका दुष्ट असुराचा अंत झाला. संकट दूर झालं. भगवान शिवाची उपासना जो कोणी मनोभावे करतो, भगवान शिव त्याला भरभरून देतात. भस्मासुराला मोह आवरला नाही आणि म्हणून त्याचा अंत झाला. त्यामुळं भगवान शिवाची उपासना करत असताना साधी भोळी भक्ती ठेवायची. दांभिकपणा करायचा नाही. प्रत्येक वेळी काहीतरी मागितलंच पाहिजे किंवा काहीतरी मिळावं म्हणून भक्ती करायची असं करायचं नाही. कधीकधी निष्काम भक्ती करावी आणि भोलेनाथांना आपल्या सर्व चिंता, आपल्या सर्व जे संकट आहे आपल्या जीवनातील ते त्यांना सर्व माहीत असतं. निष्काम सेवा करत राहायची. आपल्या जीवनातील जे संकट आहेत, ज्या समस्या आहेत त्याचं निवारण आपोआप होईल. कुठलीही सेवा उपासना केल्यानंतर आपलं मन व्यापक होतं. संकटांना तोंड देण्याचं आपल्याला धैर्य मिळतं आणि त्यातूनच मग आपले प्रयत्न वाढतात. सर्वांगी भस्मलेपन करी पुण्य रुद्राक्ष धारण. सर्व आप्त सोडून या जाण. गुरुसेवा केली तिने नित्य गोकर्ण लिंगाचे दर्शन. गोकर्ण क्षेत्र पुण्य पावन तेथेची महिमा विशेषपूर्ण. तृतीयोध्यायी वर्णिला स्वया ती कीर्ती पुष्टीवर्धन. बहुलेने तिनी देह जाळून तेची भस्म अंगी चर्चून. झाली पावन शिवरूपी शंकरे विमान धाडिले ते काळी. बहुला शिवपदा प्रती गेली एवढी पापीन उद्धरली. चतुर्दोष लोक नवल करती सदा शिवा पुढे जाऊन. बहुलेने केले बहुत स्तवन मग अंबेची स्तुती करिता पावन. झाली प्रसन्न हिमनग कन्या म्हणे इच्छित वर माग त्वरित. एरी म्हणे पती पडला अधोगतीत कोठे आहे न कळे निश्चित. पावन करुणी आणि येथे मग ते त्रिजग जननी अंतरी पाहे विचारुनी. तो विंध्याचळी पिशाच होऊनी रडत हिंदे पापिष्टे. मग बहुलेसी म्हणे भवानी जाई सवे तुंबर घेऊनी. पतीस आणि विंध्याद्रिहुणी श्रवण करावी शिवकथा. मग गेली विंध्याचळा तव पिशाच नग्न देखिला. धरवणी वृक्षासी बांधिला तुंबरे बळे करुणिया. मग वल्लिका काढून सप्तस्वर मेळवून आरंभिले शिवकीर्तन. ऐकता पशुपक्षी उद्धरती शिवकीर्तन रसराज. तुंबरे मात्रा देता सतेज सावध झाला विदुरद्विज. म्हणे मज सोडा आता. मग सोडिताची धावून धरिले तुंबराचे चरण. म्हणे स्वामी धन्य धन्य केले पवन पापिया ते. श्रियेसी म्हणे धन्य तू साचार केला माझा आजी उद्धार. मग तुंबरे शिवपंचाक्षर त्यासी मंत्र उपदेशिला. त्याचा करिता जप तव विमान आले सतेज रूप. विदूर झाला दिव्य रूप श्रीसहित विमानी बैसला. आणिली शिवापाशी मिरवित दोघेही शिवचरणी लागत. लवण जळी विरत तैसी मिळत शिवरूपी. जळी विराली जळगार नभिनाद विरे सत्वर. तैसी बहुला आणि विदुर शिवस्वरूप जाहली. ज्योती मिळाली कर्पुरी गंगा सामावली सागरी. ब्रह्मस्वरूपी निर्धारी विराली ऐक्य होऊनिया. शिवमंत्र शिवकथा श्रवण शिवदीक्षा रुद्राक्ष धारण. भस्मलेपने उद्धरवून गेली किती संख्या नाही. भस्मातुनी निघाला भस्मासुर शिवद्रोही परमपामर. त्याचा कैसा केला उद्धार ते चरित्र सांगा कैसे. हे शिवपुराणी कथा सुरस श्रोती ऐकावी सावकाश. कैलासी असता महेश प्रदोषकाळी एकदा. भस्म स्वकरी घेऊन अंगी चर्ची उमारमण. तव एक खडा लागला तो शिवे जाण भूमीवरी ठेविला. नवल शिवाचे चरित्र तेथेची उत्पन्न झाला असुर. नाम ठेविले भस्मासुर उभा सदा कर जोडणी. म्हणे ऋषभध्वजा सुदा शिवा मज काही सांगिजे सेवा. शंभू म्हणे नित्य एधवा
चिताभस्म आणून देजे नित्य नूतन आणि भस्म हीच सेवा करी उत्तम ऐसी आज्ञा होता परम भस्मासुर संतोषला कर्मभूमी सनित्य येऊन वसुंधरा शोधी संपूर्ण जो शिवभक्त परायण लिंगार्चन घडले जासी शिवरात्री सोमवार प्रदोष सदा ऐके शिवकीर्तन सुरस त्याचेच भस्म भवानीश अंगीकारी आदरे जे का भक्त अभेद प्रेमळ त्यांच्या मुंडांची करी माळ स्मशानी वैराग्य वाढे प्रबळ म्हणून दयाळ राहे तेथे लोक स्मशानाहुनी घरा येती वैराग्य जाय विषयी जडे प्रीती म्हणून उमा वल्लभे वसती केली महास्मशानी पंचभूते तत्वांसहित पिंड ब्रह्मांड जाळुनी समस्त सर्व निरसोनी जे उरत स्वात्मसुख भस्मतेची तेची ब्रह्मानंद सुख सोज्वळ ते भस्मचर्ची दयाळ तो अमूर्त मूर्त कृपाळ षडविकार रहित जो अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते निधन षडविकार समस्त शिव परब्रह्म शाश्वत विकार रहित निर्विकार जो षडगुणे ऐश्वर्य संपन्न यशश्री कीर्ती विज्ञान औदार्य वैराग्य संपूर्ण ऐसे कोठे असेना आणिक षटचिन्ही मंडित ती ऐका सर्वज्ञ पंडित कर्तृत्व नियंतृत्व भोक्तृत्व विभुत्व साक्षित्व सर्वज्ञत्व पे या चिन्ही मंडित शुद्ध शंकर परिपूर्ण ब्रह्मानंद माया चक्रचालक शुद्ध त्रिविध भेदरहित जो भक्त रक्षणार्थ सगुण शंभू झाला चैतन्य घन तेणे भस्मासुर निर्मुण धाडीला भस्म आणावया ऐसे नित्य आणिता चिता भस्म असुर मातला मदे परम गो ब्राह्मण देखे मनुष्य उत्तम म्हणे संहारुण्या टाकू हे संहारुण्या सकळ असुर राज्य करावे सबळ जाऊन या निर्जर मंडळ शक्र कमलोद्भव जिंकावे विष्णू आणि धुर्जटी हेही संहारावे शेवटी त्रिभुवन जिंकल्या पाठी मीच इंद्र होईन ऐसी मनी बांधून गाठी कैलासा गेला तो कपटी म्हणे ऐकतोसी धुर्जटी भस्मसृष्टी न मिळे कोठे 4 लक्ष मनुष्य येऊनी पाहे नित्य 1.25 लक्ष घडामोड होय शोधिले सर्व अवनी हे परी भस्म न शुद्ध मिळेची ऐसी कपट भक्ती दावी परम म्हणे माझा टळतो नित्य नेम तुझ अर्पावे चिता भस्म तरी एक वर्म सुगम असे म्हणे हरा पंचवदना विरूपाक्षा त्रिपुर छेदना उमा वल्लभा नागभूषणा वरप्रदान दे माते मज देई एक वर ज्याचा माथा ठेवी न कर तो भस्म व्हावा निर्धार कार्य फार साधे येणे म्हणून लोटांगण घालित एतुके माझे चालवी व्रत निष्कपट शिव भोळा नाथ वर द्यावया सिद्ध झाला मग बोले हिमनगराज कुमारी हा नष्ट परम दुराचारी यासी वर देता धरित्री भस्म करील निर्धारे महाशब्द करावयाची हौस तो पातला फाल्गुन मास आधीच वाट पाड्या चोरास निरोप दिदला भूभुजे आधीच जार कर्मीरत त्यासी प्रभुत्व दिदले श्रीराज्यात की मद्यपियासी दावित सिंधीवन साक्षेपे मर्कटासी मद्यपान त्यात झाले रुचिक दंशन त्याहवरी भूत संचरले दारुण मग अन्योक्त वर्ते जेवी या लागी हा तामसी असुर त्यासी न द्यावा कदापीवर षडास्य गजास्य वीरभद्र नंदिकेश्वर हेची सांगे परम भोळा शंकर म्हणे आमचे लेकुरु भस्मासुर यास द्यावा अगत्यवर तो अन्यत्र राहाटी न करीच म्हणे बाळका तुझ दिदलावर ऐसे ऐकताची असुर उडे नाचे आनंद थोर त्रिभुवनामाजी न समाये मृत्युलोकासी आला सत्वर मग करीत चालला संहार संत भक्त गोविप्र शोधून भस्म करीतसे मस्तकी हस्त ठेविता तत्काळ भस्म होय न लगे वेळ ऋषीचक्र शोधूनी सकळ भस्म करी एकदाची 56 देश शोधित चमूसहित भूभुज समस्त भस्म करीत क्षणात थोर अनर्थ ओढविला कुटुंबासहित ब्राह्मण गिरी विबरी बैसती लेपून पृथ्वीस उद्वस संपूर्ण बाहेर कोण न फिरेची जैसा शेन पक्षी अकस्मात पक्षी धरुणी संहारित तैसा अंतरिक्षे येऊनी त्वरित मस्तकी हस्तस्पर्श करी महायोद्धारण पंडित समरी जिंकी कृतांत परी भस्मासुरा पुढे बलहत काहीच न चाले युक्तितया जैसा पाखंडी खळतत्वता तो नावरे बहुता पंडिता तैसी त्या असुरा पुढे पाहता न चले युक्ती कवणाची असुर करीतो नित्य संहार शिवासी न कळे समाचार भस्म नेऊनी दे सत्वर महानम्र होय तेथे सवेची ये मृत्यू लोका मनी धरिला ऐसा अवांका त्रिदशांसहित शची नायका भस्म करावे यावरी मग कमलोद्भव कमलावर शेवटी भस्म करावा गंगाधर उमा त्रिभुवनात सुंदर हिरुणी घ्यावी रुद्धाची पृथ्वी पडली उद्ध्वस मिळाल्या प्रजा ऋषी आसमास सर्वांचे भय पावले मानस पुरुहुतास शरण आले
मग मघवा सकळांसहित पद्मजा प्रती गाराणे सांगत, तो म्हणे क्षीराब्दी जामात, त्यास सांगू चला आता. अक्षज नाम इंद्रिय ज्ञान, ते जाणे केले आधी दमन. म्हणोनी अदोक्षज नाम त्या लागून, अतिंद्रिय दष्टा तो. ऐसा जो अदोक्षज, जवळी केला वैकुंठराज. गार्हाणे सांगती प्रजाद्विज, भस्मासुराचे समस्त. मग समस्ता सहित नारायण, शिवाजवळी सांगे वर्तमान. भस्मासुरे जाळून भस्म केले सर्वही, उरलो आम्ही समस्त. इतुक्यांचाही करील अंत, सदा शिवा तुझाही प्रांत. बरा न दिसे आम्हा ते, हैमवती करी जतन. ऐकूनी हासला भाललोचन, म्हणे भस्मासुरास मरण. जवळी आले यावरी, तुम्ही जावे स्वस्थाना सत्वर. ऐसे बोले जो कर्पूर गौर, तो अकस्मात आला असुर. भस्म घेऊन ते धवा, आपुले गाऱ्हाणे आणिले येथ. मिळाले ते देखिले समस्त, असुर मान तुकावित. सरड्या ऐसी तयावरी, म्हणे जे जे आले येथ. उद्या भस्म करीन समस्त. मग क्रोधे बोले ओमानाथ, भस्मासुरासी ते धवा. अरे तू अधम असुर, केला पृथ्वीचा संहार. तुझ आम्ही दिदलावर, परिणाम त्याचा बरा केला. असुर क्रोधे बोले ते समयी, तुझी सुंदर दारा मज देई. नातरी तव मस्तकी लवलाही, हस्त आत्ताची ठेवितो. भवानी उठून गेली सदनात, असुर ग्रीवा तुकावित. शिवाच्या माथा ठेवून हस्त, तुझ नेईन क्षणार्धे. शिव मस्तकी ठेवावया कर, वेगे धाविन्नला भस्मासुर. प्रजा आणि ऋषीश्वर पळू लागले दशदिशा. जो भक्तजन भोभंग, माया लाघवी उमारंग. पळता झाला सवेग, घोरांधर वन घेतले. पाठी लागला भस्मासुर, म्हणे जोगड्या उभा धरी धीर. आजी तुझा करीन संहार, रक्षा लाविन अंगासी. वेदशास्त्रान कडे पार, माया चक्र चालक अगोचर. त्यासी पामर भस्मासुर, धरीन म्हणे निज बळे. जो ब्रह्मादिक देवांचे ध्यान, सनकादिकांचे देवतार्चन. त्यासी भस्मासुर आपण, धरीन म्हणे पुरुषार्थे. त्यास वाटे धरीन मी आता, दिसे जवळी परी नाटोपे सर्वता. ऐसा कोटी वर्षे धावता, न लगे हाता सर्वेश्वर. उणे पुरे शब्द बोलत, शब्दा नातुडे गिरिजाकांत. तर्क कुतर्क करिता बहुत, हाक फोडिता नातुडे. वेदशास्त्रांचा तर्क चांचरे, घोकिता शास्त्रज्ञ झाले म्हातारे. सकळ विद्या घेता एकसरे, मदनांतक नाटोपे. जे प्रेमळ शुद्ध भाविक, त्यांचा विकला कैलासनायक. उमे सहित त्यांचे घरी देख, वास करी सर्वदा. तप बळ विद्याधन, या बळे धरू म्हणती ते मूर्खपूर्ण. कल्पकोटी जन्ममरण, फिरता गणित न होय. असो अहंकारे भस्मासुर, धावता नाटोपे शंकर. इकडे भवानी इंदिरावर, बंधू आपलास्तवी तेव्हा. म्हणे कमलोद्भव जनका कमलनयना. कमलनाभा असुरमर्दना, कमलधारका शेषशयना. कमलाभरणा कमलाप्रिया, जगद्वंद्या जगद्व्यापका. जनजरा जन्ममोचका, जनार्दना जगरक्षका. जगदुद्धारा जलाब्धिशयना. ऐसे ऐकता माधव, मोहिनी रूप धरुणी अभिनव. शिवमनरंजन केशव, आवड आला असुराते. शिव नगोद्र होऊनी देख, दुर्णी पाहता झाला कौतुक. मोहिनी देखता असुर निशंक, बोलोनी गेला ते धवा. विमानी पाहती समस्त देव, म्हणती हे कैसे रूप अभिनव. अष्टनायिकांचे वैभव, चरणांगोष्टीन तुळेची. नृत्य करीत मोहिनी, असुर तन्मय झाला देखोनी. म्हणे ललने तुझ वरुणी, कमला अपर्णा ओवाळीजे. तुझे देखता वंदन, वाटे ओवाळुनी सांडावा प्राण. तुवा नयन कटाक्ष बाणे करुण, मनमृग माझा विंधिला. तुझे पदकमळ जेथे उमटले, तेथे सुवास घ्यावया वसंत लोळे. तुवा पसरोनी शृंगार जाळे, आकळिले चित्तमिना. मज माळ घाली सत्वर, तुझे दास्य करीन निरंतर. माया वेशधारी मुरहर, हास्यवदने बोलतसे. म्हणे मी तुझ वरीन त्वरित, पैल तो न्यग्रोध तरु दिसत. माझे त्यात आहे आराध्य दैवत, नवस तेथे केला म्या. लग्न आधी पतीसहित, तेथे करावे गायन नृत्य. परी मी जेथे ठेविल हस्त, तुवा तेथेसी ठेवावा. मी जे दाविल हावभाव, तूही तैसेसी दावी सर्व. तेथे अणुमात्र उणे पडता देव, क्षोभेल मग तुझवरी. महाखडतर माझे दैवत, सकळ ब्रह्मांड जाळील क्षणात. असुर तियेसी अवश्य म्हणत, सांगसी तैसा वर्तेन मी. ऐसा भुलोनी तयासी, आनिला तो वटछायेसी. मग नमोनी दैवतासी, आरंभी नृत्य मोहिनी. मोहिनी नृत्य करीत, अष्टनायिका तटस्थ पाहत. किन्नर गंधर्व तेथ, गायन ऐकता भूलले. देव सर्व षटपद होईनी, सुवासा तिच्या वेधुनी. गुप्त रूपे गुंजारव करतीवणी, परी ते कामिणी कोणाने नवे. तिचे सुस्वर ऐकता गायन, विधी कुरंग गेला भुलोन. कुंभिनी सोडून करावया श्रवण, कद्रुतनय येऊ पाहे. मोहिनी जेथे ठेवी हस्त,
असुरही तैसेच करीत, आपुले मस्तकी ठेवीत आत्मकरमोहिनी. मग असुरही आपुले शिरी हात, ठेविता भस्म झाला तेथ. मोहिनी रूप त्यागुनी भगवंत, चतुर्भुज जाहला. वटरूप सोडूनी देख, प्रकट झाला तिथे मदनांक. हरिहर भेटले झाले एक, देव वर्षती सुमनमाळा. मोहिनी रूप जेव्हा धरिले, पाहुनी शिवाचे वीर्य द्रवले. भूमीवरी पडता अष्टभाग झाले, अष्टभैरव अवतारते. असित अंगार चंड क्रोध, उन्मत्त कपाल भीषण प्रसिद्ध. संहार भैरव आठवा सुप्रसिद्ध, अंशावतार शिवाचे. भस्मासुर वधिला हेमात, प्रगटता त्रैलोक्य आनंद भरित. हस्त धरोनी रमा उमानाथ, येते झाले कैलासा. अंबिका तत्काळ प्रगटोन, करी हरिहरा ते वंदन. दोन्ही मूर्ती बैसऊन, करी पूजन हैमवती. हरिहर नारायण नागभूषण, शिव सीता वल्लभ नाम सगुण. पंचवदन पन्नग शयन, कर्पूरगौ कमलोद्भव पीता. पिनाक पाणी पितांबरधर, नीलकंठ नीरत वर्ण शरीर. वृंदार कपती वृंदावन वासी मधुहर, गोवाहन हर गोविंद. चंद्रशेखर शंख चक्रधर, विश्वनाथ विश्वंभर. कपाल नेत्र कमनीय गात्र, लीला विचित्र दोघांची. मुरहर माया मल्लहर, व्यालभूषण मोहहर्ता श्रीधर. अंधक मर्दन अघबकहर, असुर मर्दन दोघेही. सिद्धेश्वर सिंधुजावर, निस्संसार निरहंकार. नगतनयावर नंदकिशोर, ईशान ईश्वर इंदिरापती. क्षीरवर्ण तनु क्षीराब्धिशयन, एक ब्रह्मादिवंद्य एक ब्रह्मानंदपूर्ण. त्या दोघांसी पूजोन आनंदमय जगदंबा. आता श्रोते सावधान, पुढे सुरस कथा अमृताहून. वीरभद्र जन्म शिव पार्वती लग्न, आणि षडानन जन्म असे. शिवलीलामृत ग्रंथ सिंहस्थ, गौतमी स्वर्धुनी भेटो येत. या अध्यायी कैलास वैकुंठनाथ, एके ठाई मिळाले. तरी या सिंहस्थी भाविक जन, ग्रंथ गौतमी करिता स्नान. अर्थजीवनी बुडी देओन, अगमर्षणी निमग्न जे. श्रीधर स्वामी ब्रह्मानंद, सुखावला तेथेची प्रसिद्ध. जेथे नाही भेदाभेद, अक्षय अभंग सर्वदा. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत श्रोते अखंड, द्वादशाध्याय गौडः. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. शिवलीलामृत अध्याय 13वा. या अध्यायामध्ये दक्ष राजाची कथा आली आहे आणि भगवान कार्तिकेय यांच्या जन्माची कथा आली आहे. शिवमहिमा वर्णन करताना सूत म्हणतात, शंकर हे दक्ष राजाचे जावई. एकदा दक्ष राजा शंकरांच्या भेटीसाठी कैलास नगरीला आला. त्यावेळेला भगवान शंकरांनी त्याचं म्हणावं असं स्वागत केलं नाही. त्यामुळे त्यानं मनात राग धरला आणि तो भगवान शिवाचा द्वेष करू लागला. एकदा दक्षानं आपल्या घरी एक यज्ञ आयोजित केला. धर्मकार्यासाठी दक्षानं अनेक राजे रजवाडे देवदेवता यांना आमंत्रण दिलं. मात्र शिव आणि आपली कन्या दाक्षायणी यांना मात्र त्यानं मुद्दाम कार्याला बोलवलं नाही. भगवान शंकर नको म्हणत असताना देखील दाक्षायणी माहेरी गेली. मात्र तिथं देखील तिचा कोणाकडूनच सन्मान झाला नाही. उलट जो तो तिचा जाणून बुजून अनादर करत, तिरस्कार करून अपमान करू लागला. अपमानित झालेल्या दाक्षायणीनं धगधगत्या यज्ञकुंडात आपला देह समर्पित केला. श्री गणेशाय नमः. जो सद्गुरु ब्रह्मानंद, अपर्णा हृदयाब्ज मिलिंद. स्मरारी गजास्य जनक प्रसिद्ध, चरणारविंद नमो तयाचे. स्कंदपुराणी सुत, शौनकादिकां प्रति सांगत. त्रेतायुगी अद्भुत कथा एकवर्तली. दक्ष प्रजापती पवित्र, आरंभिता झाला महासत्र. निंदोनी स्वामी त्रिनेत्र, सर्व निर्जर बोलाविले. जगदात्मा सदाशिव, जयासी वंदिती पद्मज रमाधव. आम्नाय आणि वासव, स्तविती जासी सर्वदा. शिवमहिमानेनोनी अद्भुत, दिवस निशी दक्ष निंदित. नरमुंड माळा अपवित्र बहुत, गळा घालित कैसाहा. करी ओले गज कर्म प्रावरण, न कंटाळे दुर्गंधीने मन. भिक्षा मागे नर कपाल घेऊन, वसे स्मशानी सर्वदा. चिता भस्म अंगी चर्चिले, विखार ठाई ठाई वेष्टिले. भ्रष्ट तेतुके अंगीकारले, सवे पाळे भूतांचे. अभद्र तेतुके अंगीकारिले, यासी कोण म्हणतील भले. ज्यासी जे योग्य नाही बोलिले, ते दिले येणे सर्वस्वे. यासी देव म्हणेल कोण, क्रोधे संतप्त अनुदिन. तृतीय नेत्री प्रलयाग्न, वाटे त्रिभुवन जाळील. मस्तकी वाहे सदा पाणी, नाचत जाऊनी निज कीर्तनी. भक्त देखता नयनी, बैसे देऊनी अवघेचे. दैत्यांसी देऊन यावर, येणेची माजविले अपार. न कळे यासी लहान थोर, वाहन ढोरतयाचे.
शिवनिंदा करावया कारण. एकदा दक्ष गेला कैलासा लागून, शिवे नाही दिदले अभ्युत्थान. तेणे दुःखे क्षोभला ऐसा दक्ष शिवासी निंदी. यज्ञीन पूजी विभागनेदी. पुरली आयुष्याची अवधी, तरीच हे बुद्धी उपजली. शिवभजन न करी जो पतित, त्यावरी विघ्ने पडती असंख्यात. याग जप तप दान व्यर्थ, उमानाथ नावडे जया. जेणे निंदिला शिव दयाळ, परम निर्दय तो दुर्जन खळ. मनुष्या माझी तो चांडाळ, त्याचा विटाळ न व्हावा. असो दक्ष कन्या दाक्षायणी, कैलासी वाट पाहे भवानी. म्हणे याग मांडिला पितृसदनी, मज बोलावू नये का. अपर्णा म्हणे त्रिनेत्रा, मी जाईन पित्याच्या सत्रा. तेणे सर्व कन्या पंचवक्त्रा, सन्मानेसी बोलावल्या. मज विसरला काय म्हणून, तरी मी तेथवरी जाईन. यावरी बोले भाललोचन, मृडानी प्रती ते धवा. म्हणे मृगलोचने ऐक गौरी, पद्मज जनक सहोदरी. लावण्यामृत सरिते अवधारी, कदाही तेथे न जावे. तव पिता निंदक कुटिल, मम द्वेषी दुर्जन खळ. तू जाताची तत्काळ, अपमानिल शुभानने. ज्याच्या अंतरी नाही प्रीती, त्याचे वदन न पाहावे कल्पांती. ऐसे त्र्यंबक बोलले अंबिके प्रती, तो नारद तेथे पातला. म्हणे पितृसदना जावया लागून, न पहावा कदाही मान. मग नंदीवरी आरूढन, दक्षी आणि चालली. सवे घेतले भूतगण, मनोवेगे पातली दक्ष सदन. तव मंडप शोभायमान, ऋषी सुरवरी भरलासे. आपुल्याला पूज्यस्थानी, देव बैसविले सन्माने करुणी. एक सदाशिव वेगळा करुणी, पूजले ऋषी सुरवर. जैसा उड्डगनात मिरवे अत्रिसूत, तैसा दक्ष मध्ये विराजित. शिवद्वेषी परम अभक्त, कुंडी टाकीत अवदाने. भवानी जवळी आले ते वेळे, देखुनी सुरवर आनंदले. परी दक्षाचे धुरे डोळे भरले, कन्येकडे न पाहेची. नंदी वरोनी उतरोनी, पित्या समीप आली भवानी. दक्षमुख मोरडोनी, घाली ग्रंथी भ्रूमंडळा. जगन्माता गुणनिधान, न्याहाळुनी पाहे पितृवदन. म्हणे धुरे भरले नयन, म्हणून न पाहे मजकडे. सकळ भगिनींचा सन्मान बहुत, दाक्षायणी तेव्हा देखत. जननीकडे विलोकित, तेही न पाहे ती येते. मनात दक्ष भावित, इस कोणे बोलाविले एथ. कन्या आणि जामात, दृष्टी मजनावडती. आदी माया प्रणवरूपिणी, अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी. तिचा अपमान देखोनी, भ्याले सकळ सुरवर. म्हणती दक्ष बोलला यथार्थ, हे ब्रह्मांड जाळील निमिषांत. अपमान देखोनी उमा तेथ, क्रोधे संतप्त जाहली. प्रलय वीज पृथ्वीवरी पडत, तैसी उडी घातली कुंडात. उर्वी मंडळ डळमळीत, होय कंपित भोगींद्र. वैकुंठ कैलास डळमळी, कमल भवांडी हाक वाजली. कृतांत कापे चळचळी, म्हणे बुडाली सृष्टी आता. हाक घेऊनी शिवगण, गेले शिवापाशी धावून. सांगती सर्व वर्तमान, जे जे जाहले दक्षग्रही. ऐकता क्षोभला उमाकांत, जेवी महाप्रलयींचा कृतांत. हाक देऊनी अद्भुत, जटा आपटीत आवेशे. तो अकस्मात वीरभद्र, प्रगटला तेथे प्रलय रुद्र. वाटे प्रलयाग्नी आणि द्वादश मित्र, एकत्र होऊनी प्रकटले. वाटे त्याची या तेजात, चंद्र सूर्य बुचकळ्या देत. आकाश असे आसुडत, सडा होत नक्षत्रांचा. कुंभिणी बुडाली देख, चतुर्दश लोकी गाजली हाक. दक्षग्रही बलाहक, रक्तवर्षाव करीतसे. अवचित उकलले क्षिती, दिवसा दिवा भीते बोभाती. दक्ष अंगीची सर्व शक्ती, निघून गेली ते धवा. इकडे वीरभद्र शिवस्तवन, करोनी निघाला क्रोधायमान. 21 पद्मे दळ घेऊन, मनोगे धाविन्यला. 60 कोटी गण घेऊन, मागुनी धाविन्यला अपर्णा जीवन. पुढे शिवपुत्र धावून, ख्याती केली दक्षयागी. वारणचक्र असंभाव्य, त्यावरी एकटा लोटे कंठीरव. की विनायके घेतली धाव, अपार काही पाहुणे. आला देखुनी वीरभद्र, पळू लागले देव समग्र. अवदाने सांडोनी सत्वर, ऋत्विज पळाले तेथेनिया. आकंतला त्रिलोक, प्रलयकालींचा पावक. दुमदुमिला ब्रह्मांड गोलक, शक्रादी देव कापती. एक मलमूत्र भय विसर्जिती, धोत्रे गळाली नेणती क्षिती. कुक्कुट रूपे रोहिणीपती, पळता झाला ते धवा. शिखी होऊन या शिखी, पळता झाला एका एकी. यम आपुले स्वरूप झाकी, बकवेश घेऊन या. नैऋत्यपती होय काक, शशंक होय रसनायक. कपत होऊन या अर्क, पळता झाला ते धवा. कीर होऊन वृत्रारी, पळता भय वाटे अंतरी. नाना पक्षी रूपे झडकरी, नवग्रह पळाले. पायाळावरी वीज पडत, दक्षावरी तेवी अकस्मात. महावीर शिवसूत, वीरभद्र पातला. षडबाहुवीर दैदिप्यमान, असिलता खेटक धनुष्यबाण. त्रिमूळ डमरू शोभायमान, सायुध ऐसा प्रकटला. दाक्षायणीनं आपला देह यज्ञकुंडात समर्पित केला ही वार्ता ज्या वेळेला महादेवांना समजली
ते अत्यंत क्रोधित झाले आणि दुसऱ्याच क्षणी त्यांनी आपल्या जटा आपटल्या. त्यातून वीरभद्र निर्माण झाला. दक्षाकडे गेलेल्या वीरभद्रानं दक्षाचं मस्तक धडावेगळं केलं. भगवान शिवानं बोकडाचं तोंड दक्षाच्या धडास लावून त्याला परत जिवंत केलं. नंतर दाक्षायणी म्हणजेच भवानीनं पर्वतराज हिमालयाच्या घरी पार्वती रूपानं नवा जन्म घेतला, नवा अवतार घेतला. पर्वतराजाची मुलगी म्हणून पार्वती मातेनं तपश्चर्या करून आपलं मनोरथ पूर्ण करून घेतलं. भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करून घेतलं. त्या सुमारास तारकासूर नावाचा राक्षस प्रचंड थैमान घालत होता. देव, ब्राह्मण, ऋषीमुनी यांना त्यानं नकोसं केलं होतं. तारकासुराचे 3 पुत्र हे देखील उन्मत्त झाले होते, आपली मनमानी करत होते. भगवान विष्णूंनी या 3ही पुत्रांचा वध केला. आपले 3ही पुत्र देवांनी मारले म्हणून तारकासूर चिडला आणि सूड भावनेनं घोर अन्याय, अधर्म करू लागला. सर्वजण चिंतित होते की या तारकासुराचा आता काय उपाय करावा. तारकासुराचा वध हा केवळ शिवपुत्राच्या हातूनच होईल अशी भविष्यवाणी होती. त्यामुळेच आता शिव आणि पार्वती यांचं मिलन घडून आणल्याशिवाय अन्य उपाय उरला नव्हता. त्यामुळं सर्वानुमते मदनाची मदत घेण्याचं ठरलं. मदन आणि रती यांनी या कामगिरीला होकार दिला. रतीनं पार्वतीच्या मनात प्रवेश केला. इकडं मदनानं शिवाच्या तपसाधनेत व्यत्यय आणला आणि त्यांना कामप्रेरित करण्याचा प्रयत्न केला. तपोभंग झाल्यामुळं भगवान शंकरांनी क्रोधित होऊन मदनाला आपल्या क्रोधाग्नीमध्ये जाळून टाकलं. तो कैलासाला निघून गेला. पार्वती मातेची तपश्चर्या बघून भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी तिला दर्शन दिलं आणि तिच्या तपश्चर्येचं फळ म्हणून की काय, त्यांनी तिचा पत्नी म्हणून स्वीकार देखील केला. थाटामाटात शिवपार्वतीचा विवाह संपन्न झाला. सर्वांनाच आनंद झाला आणि आता शिवपुत्राच्या हातून तारकासुराचा वध होणार हे निश्चित झालं. पुषाचे पाडिले दांत, भगदेवाचे नेत्र फोडित, खांडमिशा उपडित, ऋत्विजांच्या तेधवा चरणी धरुणी आपटिले, बहुतांचे चरण मोडिले, कित्येकांचे प्राण गेले. वीरभद्र देखता मागुनी पातला शंकर, तेने दक्ष पृतना मारिली सत्वर, कुंड मंडप समग्र विध्वंसुनी जाळीला, देखून या विरूपाक्ष भयभीत झाला दक्ष. पद्मजा आणि सहस्राक्ष पूर्वीच तेथुनी पळाले. वीरभद्र म्हणे शतमूर्खा दक्षा, त्वा निंदिली कैसे विरूपाक्षा, तुझ लावीन आता शिक्षा, स्वदेशी पाहे पा. विद्युत प्राय असिलता तीव्र, ऊर्ध्वस्ते महावीर, छेदिता झाला दक्ष शीर, प्रलय थोर जाहला, दक्ष शीर गगनी उसळले, वीरभद्रे पायांतळी रगडले. मग उमाद वापाशी ते वेळे, देव पातले चहूकडोनी, सकळ सुरासहित कमळासन, करीत उमा वल्लभाचे स्तवन. म्हणे वृषभध्वजा कृपा करुण, दक्षा लागी उठवी, संतोषणी कर्पूर गौर, म्हणे आणोनी लावा दक्षाचे शिर, परी ते नेदी वीरभद्र, पायातळी रगडले. म्हणे शिवद्वेषी दुराचार, त्याचा करीन ऐसा संहार, जो शिवनाम न घे अपवित्र, जिव्हा छेदिन तयाची. जो न करी शिवार्चन, त्याचे हस्तचरण छेदीन, जो न पाहे शिवस्थान, त्याचे नयन फोडीन मी. विष्णू थोर शिव लहान, हर विशेष विष्णू सान, ऐसे म्हणे जो खळ दुर्जन, संहारीन तया ते. सर्वथा नेदी मी दक्ष शिर, काय करतील विधी हरिहर. मग मेषशीर सत्वर, दक्षा लागी लाविले, सजीव करुण या दक्ष. तीर्थाटना गेला विरूपाक्ष, 12 वर्षे निरपेक्ष, सेवित वने उपवने, महाश्मशान जे आनंदवन, तेथे शंकर राहिला येऊन. मग सहस्र वर्षे संपूर्ण, तपासनी बैसला, पुढे हिमाचलाचे उदरी, अवतरली त्रिपुर सुंदरी. शिव आराधना नित्य करी, हिमाचळी सर्वदा, हिमनगाची स्त्री मेनका, तिस पुत्र झाला मैनाक पर्वत देखा. पार्वती कन्या जगदंबिका, आदी माया अवतरली, ब्रह्मांड मंडपा माझारी, जिची प्रतिमा नाही दुसरी. कमल जन्मा रुद्रारी, त्यासही दुजी करवेना, तिचे स्वरूप पहावया, एती सुर भूसुर मिळवनिया. जिचे स्वरूप वर्णावया, सहस्रवदना शक्ती नव्हे. मृगमीन कल्हार खंजन, कुरवंडी करावे नेत्रांवरून. अष्टनायिकांचे सौंदर्य पूर्ण, चरणांगुष्टीन तुळे तिच्या. आकर्ण नेत्र निर्मळ मुखाब्ज, देखोनी लज्जित होय द्विजराज. कंठीरव देखोनी जिचा माज, मुखन दावी मनुष्या. परम सुकुमार घनश्यामवर्णी, ओतिली इंद्रनीळ गाळोनी. दंतचेज पडता मेदिनी, पाषाण महामणी पै होती. आदी माया प्रणवरूपिणी, ते झाली हिमनगनंदिनी. अनंत शक्तींची स्वामिनी, वेदपुराणी वंदजे. कोट्यानुकोटी मीनकेतन,
सांडणी करावी नखांवरून, अंगीचा सुवास संपूर्ण, ब्रह्मांड फोडून वरी जाय. ब्रह्मादि देव मुळी हुनी, गर्भी पाळी बाळे तिनी, बोलता प्रकाश पडे सदनी, निराळ वर्णी कोमलांगी. सहज बोलता क्षिती, वाटे रत्नराशी विखुरती, पदमुद्रा जेथे उमटती, कमळे उठती दिव्य तेथे. त्या सुवासासी वेधुनी वसंत, भोवता गडबडा लोळत. केवळ कनकलता अद्भुत, कैलासाहुनी अवतरली. नंदी सहित त्रिपुरारी, येऊनी हिमाचळी तपकरी. शिवदर्शना झडकरी, हिमनग येता जाहला. घालून या लोटांगण, करीत तेव्हा बहुत स्तवन. यावरी पार्वती येऊन, करीत भजन शिवाचे. 60 सहस्र लावण्य खाणी, सवे सखिया जैशा पद्मिनी. तया सहित गजास्य जननी, सेवा करीत शिवाची. द्वारी सुरभिपुत्र रक्षण, ध्यानस्थ सदा पंचवदन. लाविले 15 लोचन, सदा निमिग्न स्वरूपी. तारकासुराचे पुत्र तिघेजन, तारकाक्ष विद्युन्माली कमललोचन. तीही घोरतप आचरोन, उमारमण अर्चिला. सहस्रदळ कमरे करुण, त्रिवर्ग पूजिती त्रिनयन. सहस्रात एक न्यून, कमल झाले एकदा. तिघेही काढून नेत्र कमळे, शिवार्चन करीते झाले. मागुती एक न्यून आले, मग सशीर कमळे अर्पिली. प्रसन्न होऊन त्रिनेत्र, तिघे उठवले तारकपुत्र. तिघांसी दिदले अपेक्षित वर, झाले अनिवार त्रिभुवनी. तिघांसी चतुर्मुख प्रसन्न होऊनी, त्रिपुरे दिदली अंतरिक्ष गमनी. दिव्य सहस्र वर्षे पाहता शोधोनी, निमिषार्धे एक होती. इतक्यात जो धनुर्धर, मारील लक्ष साधून ईश्वर. त्रिपुरांसहित संभार, तुमचा करील निर्धारे. यावरी त्या तिघांजणी, त्रिभुवन त्रासिले बळे करुणे. देव पळविले स्वस्थानाहुनी, पीडिती धरणे बहुपापे. मग देव ऋषी सकळ मिळवून, वैकुंठपतीस गेले शरण. गरुडध्वज सर्वांसी घेऊन, शिवापाशी पातला. करिता अद्भुत स्तवन, परम संतोषला पंचवदन. म्हणे मी झालो प्रसन्न, मागा वरदान अपेक्षित. म्हणती त्रिपुरे पीडिले बहुत, देव ऋषी झाले पदच्युत. शिव म्हणे पाहिजे रथ, त्रिपुर मर्दना कारणे. तव देव बोलती समस्त, आम्ही सजवणी देतो दिव्य रथ. मग कुंभिनीस चंदन होत, चक्रे निश्चित शशी मित्र. मंदरगिरी अक्ष होत, स्तंभ झाले चारी पुरुषार्थ. चारी वेद तुरंग बलवंत, मूर्तिमंत पै झाले. सारथी विधी होत सत्वर, दाविले शास्त्रांचे वागदोर. पुराणे तटबंध साचार, उपपुराणे खेळे बहु. कनकाद्री धनुष्य थोर, धनुर्जा होत भोगींद्र. वैकुंठीचा सुकुमार, झाला शर तेजस्वी. रथी चढता उमानाथ, रसातळी चालिला रथ. कोणासीन उपडे निश्चित, मग नंदी काढित शृंगाने. मग स्पंदनी एकचरण, दुजा नंदीवरी ठेवून. अपार युद्ध करुण, त्रिपुर दळे संहारिली. होता युद्धाचे घनचक्र, वीरभद्रे संहारिले असुर. परी अमृत कुंडे समग्र, दैत्याकडे अस्ति पै. अमृत शिंपिता अमित, सजीव होती सवेची दैत्य. शिवे मेघास्त्र घालुनी समस्त, अमृत कुंडे बुडवली. अंतराळी त्रिपुरे भ्रमती, लक्ष साधी मृडानीपती. दिव्य सहस्र वर्ष झाली येच रीती, न लवती पाती कदापि. अंगी लोटला घर्मपूर, ते हे भीमरती गंगा थोर. नेत्रींचे जलबिंदू पडता अपार, रुद्राक्ष तेथे जाहले. दैत्य स्त्रिया पतिव्रता थोर, तेणे असुरांसी जय अपार. मग बौद्ध रूपे श्रीकर धर, दैत्य स्त्रियांत प्रवेशला. वेदबाह्य अपवित्र, प्रकट गेले चार्वाक शस्त्र. पतिव्रता धर्म मोडोनी समग्र, व्याभिचार कर्मे करवेली. तेणे दैत्यांस झाले अकल्याण, तव इकडे शिवे लक्ष साधून. धनुष्य योजला विष्णुबाण, पाशुपतास्त्र स्थापुनी. उगवले सहस्त्र मार्तंड, तैसे अस्त्र चालिले प्रचंड. की उभारिला कालदंड, संहारवया विश्वाते. की प्रलयाग्नीची शिखा सबळ, की कृतांताची जिव्हा तेजाळ. की ते प्रलय मेघातील मुख्य चपला निवडली. की सप्तकोटी मंत्र तेज पाही, एकवटले त्या अस्त्राठाई. देवदैत्य भयभीत हृदयी, म्हणती कल्पांत मांडिला. न्याससहित जपोनी मंत्र, सोडून दिदले दिव्यास्त्र. नवखंड धरणी आणि अंबर, तडारले ते काळी. सहस्र विजा कडकडती, तैसी धाविन्नली अस्त्रशक्ती. भय व्यापिला सिरितापती, अंग टाकू पाहती दिग्गज. देवविमाने पळवती, गिरी कंदरी असुर दडती. एकमुच्छ्रना येऊन पडती, उठती न मागुते. त्या अखेन लागताक्षण, त्रिपुरे टाकिली जाळून. त्यात तृतीय नेत्रींचा प्रलयाग्न, साह्य झाला तयाते. तिन्ही ग्राम सेनेसहित, त्रिपुरे भस्म झाली तेथ. देव शिवस्तवन करीत, चरण धरीत सप्रेमे.
त्यावरी त्रिपुर पिता तारकासुर, तेणे प्रलय मांडिला थोर. देव पळवले समग्न, चंद्र सूर्य धरुणी नेले. भागीरथी आदी गंगा पवित्र, धरुणी नेत तारकासुर. देवांगना समग्र, दासी करून ठेविल्या. ब्रह्मा विष्णू सचिवर, करीती एकांती विचार. म्हणती शिव उमा करावी एकत्र, होईल पुत्र षण्मुख. त्याचे हस्ते मरेल तारकासुर, मग बोलावूनी पंचशर. म्हणती तुवा जाऊनी सत्वर, शिव पार्वती ऐक्य करी. 4 युगे लोटल्यानंतर सूर्यनारायणाच्या आशीर्वादानं तपस्वी मातांच्या उदरी षण्मुखाचा जन्म झाला. 6 मुखे 12 हात असलेला कार्तिक स्वामी म्हणजेच कार्तिकेय, स्कंद, षण्मुख अत्यंत पराक्रमी शिवपुत्रानं तारकासुराचा वध केला आणि देवांच्या आनंदाला पारावर उरला नाही. ओम नमः शिवाय. हिमाचळी तपकरी व्योमकेश, मन्मथा तू भुलवितयास. मग रतीसहित कुसुमेश, शिवाजवळी पातला. पार्वतीच्या स्वरूपात रती तेव्हा प्रवेशत. वसंते वन समस्त, शृंगारिले ते धवा. शिवाच्या मानसी सतेज, प्रवेशला शफरी ध्वज. पाखरे करती बहु गजबज, शिवध्यान विक्षेपती. ते पक्षी हाकावया नंदिकेश्वर, गेला होता तेव्हा दूर. तो पार्वती होऊनी कामातुर, पाठीसी उभी मन्मथाच्या. शिवे उघडले नयन, तो पुढे देखिला मीनकेतन. म्हणे माझ्या तपासी केले विघ्न, मग भाललोचन उघडिला. निघाला प्रलय वैश्वानर, भस्म केला कुसुमशर. फाल्गुनी पौर्णिमा साचार, काम जाळीला ते दिनी. शिवदूत भूतगण, महाशब्द हाक देऊन. स्मरग्रह शब्द उच्चारून, नाना परी उपहासिती. शिवाची आज्ञा तैपासून, फाल्गुन मासी हुताशनी करुण. जो हे व्रतन पाळी पूर्ण, अवदसा जाणत्या बाधी. ऐसा संहारुणी पंचशर, विचार करुणे पंचवक्र. तत्काळ उठोनी कर्पूर गौर, गेला कैलास सदनासी. रतिशोक करी बहुत, मग समाधान करी निर्जरनाथ. म्हणे कृष्णावतारी तुझा कांत, रुक्मिणी उदरी अवतरेल. कमलासने कन्येसी भोगिता, कंदर्पास शाप दिधला होता. की शिवदृष्टीने तत्वता, भस्म होशील कामातू. असो इकडे हिमनग कुमारी, शिवप्राप्ती लागी तपकरी. सप्तऋषी प्रार्थिती त्रिपुरारी, वरी कन्या हिमनगाची. पार्वती तप करी जेवणी, शिव तेथे गेला बटुवेश धरुणी. गायनाच्या छंदे करुणी, पुसे भवानी प्रती तेव्हा. कासया तप करीसी एथ, एरी म्हणे जो कैलासनाथ. पती व्हावा एतदर्थ, आचरे तप येथे मी. बटू बोले ते अवसरी, तू तव हिमनग राजकुमारी. शंकर केवळ भिकारी, महाक्रोधी दारुण. ओले गजचर्म प्रावरण, शार्दूल चर्म नेसला सर्पभूषण. वसविले महाश्मशान, भूतगण संभवते. तरी विष्णू विलासी सगुण, त्यासी वरी तू ऐक वचन. तुझे योग्य पंचवदन, वर नव्हे सर्वता. ऐकता क्षोभली जगन्माता, म्हणे शिवनिंदका होय परता. वदन दाखवी मागुता, परम खळाद्वेषिया. शिवनिंदक जो दुराचार, त्याचा विटाळण व्हावा साचार. तुझ शिक्षा करीन निर्धार, विप्र म्हणोनी राहिले. देखोनी दुर्गेचा निर्धार, स्वरूप प्रगट करी कर्पूर गौर. पार्वतीने करुणी जय जयकार, चरण दृढ धरियेले. शिव म्हणे ते समयी, प्रसन्न झालो मग लवलाही. अंबिका म्हणे ठाव देई, अर्धांगी तुझ्या जगदात्म्या. अवश्य म्हणोनी त्रिपुरारी, कैलासासी गेला ते अवसरी. पितृसदना झडकरी, गेली तेधवा जगदंबा. मग सप्तऋषी ते वेळे, शिवे हिमाचळा पाठविले. हिम नगे ते आदरे पूजिले, षोडशोपचारे करुणिया. अरुंधतीने येऊन, भवानी पाहिली अवलोकून. म्हणे शिव आणि भवानी पूर्ण, जोडा होय निर्धारे. मन्मथ संवत्सर चैत्रमासी, लग्न नेमिले शुद्ध अष्टमीसी. निश्चय करुणी सप्तऋषी, स्वस्थानासी पातले. कधी होईल शिव गौरी लग्न, इच्छिती ब्रह्मेंद्राद्री सूरगण. तारकासुराचा तो प्राण, शिवपुत्र घेईल कधी. इकडे नंदीसी पाठवून ते वेळे, सर्व देव शिवे बोलविले. घेऊनी त्रिदशांचे पाळे, पाकशासन पातला. इंदिरे सहित इंदिरावर, सावित्री सहित चतुर्वक्र. 88 सहस्र ऋषीश्वर, शिष्यासहित निघाले. सिद्धचारण गुह्यक, पितृगण मरुद्गण वसु अष्टक. 11 रुद्र 12 यक्षनायक पातला. आपुलाल्या वाहनी बैसोन, लोकपाल निघाले संपूर्ण. नवग्रह अष्टनायिका आदी करुण, किन्नर गंधर्व सर्वही. एवं सर्वांसहित शंकर, हिमाचलासी आला सत्वर. नगेंद्र येऊनी समोर, पूजोनी नेत सकळाते. 10 सहस्र योजने मंडप, उभविला जाचे तेज अमुप. सुवर्ण सदने दैदिप्य, जानवशासी दिधली. श्वस्वरूप पाहता समस्त, वराडी होत विस्मित. एक म्हणती वृद्ध बहुत,
पुराण पुरुष अनादी, हा आहे केवळ निर्गुण, नवरी स्वरूपे अति सगुण, असो देवक प्रतिष्ठा करुण, मूळ आला हे माद्री, आद्यंत अवघे साहित्य, कमलोद्भव स्वये करीत, नवनिधी अष्ट महासिद्धी रावत, न्यून येथे नसे काही, असो नवरा मिरवित, नेला आपुल्या मंडपात, मधुपर्कादी पूजाविधी समस्त, हिमाचल करीतसे, लग्न घटिका आली जवळी, तव ते शृंगार सरोवर मराळी, बाहे आणिली हिमनग बाळी, उभी केली पटा आड, लग्न घटिका पाहे दीनपती, मंगळाष्टके म्हणे बृहस्पती, ओम पुण्याहम निश्चिती, कमलासन म्हणतसे, असो यथाविधी संपूर्ण, दोघा झाले पाणी ग्रहण, होमासी करीती प्रदक्षिण, शिवशक्ती ते धवा, एतुके याज्ञिक झाले सर्वही, परी नोवरी कोणी देखिली नाही, प्रदक्षिणा करिता ते समयी, पदनेक देखिले विधीने, कामे व्यापिला सूर्यजामात, पटपटा वीर्य बिंदू पडत, साठी सहस्र वाले खिल्यतेथ, जन्मले क्षण न लागता, अन्याय देखुनी थोर, मदनांतक कोपला अनिवार, ब्रह्माचे पाचवे शीर, छेदून टाकिले ते धवा, झाला एकची हाहाकार, त्यावरी वैकुंठीचा सुकुमार, समाधान करी अपार, चतुर्वक्र नाम ते पासुनी, असो यथाविधी सोहळे, चारी दिवस संपूर्ण जाहले, सकळ देव गौरविले, वस्त्रालंकारी हिमनगे, सवे पार्वती घेऊन, कैलासा आला शूलपाणी, यावरी सर्व देव मिळवणी, प्रार्थिते झाले विश्वनाथा, खुंटली विश्वाची उत्पत्ती, मन्मथ उठवी उमापती, मग तो मीनध्वज पुडती, अनंग करुणी जीवविला, अंधकपुत्र तारकासुर, तेणे पळविले देव समग्र, शिवासी होईल कधी पुत्र, देव समग्र वांछिती, चारी युगेपर्यंत, शिव उमा एकांती रमत, परी नोहे वीर्यपात, नवे सुतया करिता, तो तारकासुरे केला अकांत, स्वर्ग जाळिले समस्त, देवललना धरुणी नेत, दासी बहुत पै केल्या, देव शिवासी शरण जाती, तव ती दोघे एकांती रमती, देव ऋषी बाहेर तिष्ठती, प्रवेश कोणा नव्हेची, मग अग्नी आत पाठवला, अतित वेश तेणे धरिला, तो तृतीय नेत्री शिवाच्या राहिला, देवी पाठविला मित्र म्हणून, हाक फोडून भिक्षा मागत, शिव पार्वतीस आज्ञापित, माझे वीर्य धरुणी अद्भुत, भिक्षा देई अतिताते, मग अमोघ वीर्य धरुण, अग्नीस देत अंबिका आणून, सांडले जेथे वीर्य जाण, रेतकूप झाला तो, तोची पारा परम चंचळ, न धरवे कोणा हाती ते जाळ, असो कृशानूने वीर्य तत्काळ, प्राशन केले ते धवा, अग्नी झाला गरोदर, परम लज्जित हिंडे कांतार, तो साही कृत्तिका परम सुंदर, ऋषी पत्न्या देखिल्या, त्या गंगेत स्नान करुनी, तापत बैसल्या साही जणी, तव अग्नीने गर्भ काढुनी, पोटात घातला साहींच्या, साही जणी झाल्या गर्भिणी, परम आश्चर्य करती मणी, मग लज्जेने गर्भ काढुनी, साही जणींनी त्यागिला, साहींचे रक्त एक झाले, दिव्य शरीर तत्काळ घडले, सहा मुखे हस्त शोभले, द्वादश सरळ तेजस्वी, कार्तिक मासी कृत्तिका योगी, कुमार जन्मला महायोगी, मयूरवाहन भस्म अंगी, उपासित शिवाते, शिवे निजपुत्र जाणोनी, नेऊनी लाविला अपर्णास्तनी, सप्तवर्षे मृडानी, लालन पालन करी त्याचे, देवांसी सांगे वैश्वानर, शिवासी झाला स्कंदपुत्र, ऐकता देव समग्र, तारकावरी चालिले, सेना जयाची 72 अक्षौहिणी, त्याचे नगर वेडिती सुधापानी, पृतने सहित तेची क्षणी, तारकासुर बाहेर निघे, इंद्रे स्वामी कार्तिकापासी जाऊन, सेनापतित्व दिधले संपूर्ण, दिव्यरथी बैसऊन, अभिषेकीला कुमार, इकडे तारकासुर सुधापानी, युद्ध करीती झौट धरिणी, देव त्रासिले दैत्यांनी, आले पळुनी कुमाराकडे, स्कंदापुढे कर जोडून, देव करीती अपार स्तवन, रक्षी तारकासुरापासून, शिवनंदन तोषला, देवांचा वृत्तांत जाणुनी सकळ, कुमारे धरिले रूप विशाळ, तो तारकासुर धाविन्नला प्रबळ, शिवकुमार लक्षुनी, 33 कोटी सुरवर, उभे स्वामींचे पाठीभार, तारका अंगी बळ अपार, दशसहस्र कुंजरांचे, तारकासुर अनिवार, वर्षे सायकांचे संभार, स्वामीचे पाठीसी सुर, लपती सत्वर जाऊनी, लक्षुनिया पाकशासन, तारके शक्ती दिदली सोडून, प्रलय चपळेस मागे टाकून, मनोवेगे चालिली, भयभीत शक्र होऊन, करी हरी स्मरण कर जोडून, म्हणे हे इंदिरा मान सरंजन, निवारी येऊन शक्ती हे, ब्रह्मानंदा विश्वव्यापका, दशावतार चरित्र चालका, मधुमुर नरकांतका, निवारी प्रलय शक्ती हे, वैकुंठीहुनी योगमाया, हरीने धाडिली लवलाया, तिने ती शक्ती परतुनिया, एकीकडे पाडिली, यावरी तारके बाणांचे पुर, स्वामीवरी सोडिले अपार, मुख पसरोनी शिवकुमार, तेतुके गिळिता जाहला, नाना शस्त्रे अस्त्रशक्ती, तारके सोडल्या अनिवारगती, तेतुक्या गिळल्या सहज स्थिती, शास्त्रसंख्या वदनाने, कल्पांत रुद्रा समान, भयानक दिसे मयूरवाहन,
तारके ब्रह्मास्त्र दिधले सोडून तेही गिळी अवलीडे. जेतुके शस्त्र मंत्र निर्वाण तेतुके प्रेरितसे चहूकडून. प्रलय काळासम शिवनंदन गिळी क्षण न लागता. मग निशस्त्र तारकासुर सैंदयाहुनी उत्तरला सत्वर. स्वामीवरी धावे अनिवार सौदामिनी सारखा. ऐसे देखुनी षडानन कृतांता ऐसी हाक देऊन. रथाखाली उतरून मल्लयुद्ध आरंभिले. सप्तदिन पर्यंत युद्ध झाले परम अद्भुत. तारकासूर अत्यंत जर्जर केला आपटवनी. पायी धरुणी अवलीला चक्राकार भोवंडीला. मग धरणीवरी आपटीला चूर्ण झाला मुदघटवत. निघोनी गेला प्राण दुंदुबी वाजवी शचिरमण. पुष्पे वर्षिती सुरगण कर जोडून स्तुती करीती. मारिला जेव्हा तारकासुर तेव्हा 7 वर्षांचा शिवकुमार. मग सेनापतित्व समग्र इंद्रे त्यासी दिधले. तारकासुराचे नगर इंद्रे लुटिले समग्र. देवस्त्रिया सोडवल्या सत्वर सर्व देव मुक्त झाले. लागला तेव्हा जयवाद्यांचा घोष कुमार गेला वाराणसीस. नमुनी शिवमृडानीस सुख अपार दिधले. मग झाले मौंजी बंधन सर्व तीर्थे करी षडानन. मग कपाटी बैसला जाऊन अनुष्ठान करी सुखे. षडाननास भवानी म्हणत ब्रह्मचर्य केले आजपर्यंत. आता स्त्री करुणी यथार्थ ग्रहस्थाश्रम करी की. षडानन म्हणे अंबे प्रती सांग स्त्रिया कैशा असती. म्या देखिल्या नाही निश्चिती कैसी आकृती सांगे मज. अपर्णा म्हणे सुकुमारा मज सारिख्या स्त्रिया सर्वत्रा. ऐकता हसे आले कुमारा काय उत्तरा बोलत. तुझ सारिख्या स्त्रिया जरी तुझ समान मज निर्धारी. तुझ्या वचनासी मातुश्री अंतर पळो नेदी मी. ऐसे कुमार बोलोन महाकपाटात जाय पळोन. मग ते जगन्माता आपण धरू धाविन्यली तया ते. नाटोपे कुमार ते क्षणी अंबा दुखे पडे धरणी. जे त्रिभुवनपतीची राणी वेदपुराणी वंद्यजे. अरे तू कुमारा दाविवदना आला माझ्या स्तनासी पान्हा. कोणासी पाजू षडानना निज वदन दाखवी. घेई तुझे दूध लोणी म्हणून कुमर वमी ते क्षणी. बोले तेव्हा शापवाणी क्रोधे करुणी कुमार तो. माझे दर्शना जी स्त्री येईल ती सप्तजन्म विधवा होईल. स्वामी दर्शना पुरुष येईल कार्तिक मासी कृत्तिकायोगी. तो सप्तजन्य सभाग्य होईल धनाढ्य द्वेदपारंग. अनामिक हो अथवा मातंग दर्शने लाभ समानची. स्वामी ऋषी विनविती समस्त भवानी तुझ लागी तळमळत. भेटून येई त्वरित वाराणसीस जाऊनी. मग स्वामी आनंदवना जाऊनी आनंदविले शिव भवानी. उभयतांचे समाधान करुणी मागुती गेला पूर्वस्थळा. स्कंद पुराणी कथासूत शौनकादिकां प्रती सांगत. ऐकता विघ्ने समस्त क्षण मात्रे दग्ध होती. अपर्णा हृदयाब्ज मिलिंदा श्रीधर वरदा ब्रह्मानंदा. पूर्ण ब्रह्मा अनादि सिद्धा आनंदकंदा जगद्गुरु. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड. परिसोत सज्जन अखंड 13 गौडः इति 13 श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.